रोहन आधी माझा मुलगा आहे आणि मग तुझा नवरा. मंगलाबाईंचा हाच तो डायलॉग होता ज्याने गेल्या 6 महिन्यांपासून स्वराच्या संसाराला पोखरून काढलं होतं. आज रविवारची सकाळ होती. आठवड्यातून एकच दिवस स्वराला हक्काची सुट्टी मिळायची. तिने ठरवलं होतं की आज मस्त उशिरा उठायचं, रोहन सोबत चहा प्यायचा आणि दोघांनी मिळून बाहेर जेवायला जायचं. पण सकाळी 7:30 वाजताच तिच्या बेडरूमचा दरवाजा जोरात वाजला. स्वरा, अगं किती वाजले? उठणार आहेस की नाही? की आजचा दिवसही उपवासासारखाच काढायचा आहे? बाहेरून मंगलाबाईंचा कर्कश आवाज आला. स्वरा खाडकन जागी झाली. तिने शेजारी झोपलेल्या रोहनला हलवलं. रोहन, उठ ना, बघ आई काय म्हणतायत. रोहनने तोंडावरून पांघरून ओढून घेतलं. हो, ऐकू येते मला. तू जा ना आधी, उगाच सकाळी सकाळी कटकट नको. स्वरा सुस्कारा सोडून बाहेर आली. हॉलमध्ये मंगलाबाई आधीच चहाचा कप हातात घेऊन बसल्या होत्या. स्वराला पाहताच त्यांनी टोमणा मारला. आल्या मॅडम? अगं, आमच्या काळात सासू उठायच्या आधी सुनेने सडा रांगोळी करून चहा तयार ठेवायच्या. इथे सासूने चहा करून पिऊन झाला तरी सुनेची झोप होत नाही. आज रविवार तर घरात काही चांगला बेत होईल असं वाटलं होतं. मम्मीजी, मी रोज सकाळी 6 वाजता उठून डब्बा करून ऑफिसला जाते. आज एकच दिवस सुट्टीचा मिळतो. स्वराने शांतपणे समजवण्याचा प्रयत्न केला. हो, मग नोकरी करतेस तर काय उपकार करतेस का कोणावर? स्वतःच्या हौसेसाठी आणि खर्चासाठीच करतेस ना. घरात काय कमी आहे रोहनला? माझ्या मुलाचा पगार एवढा आहे की तुला नोकरी करायची गरजच नाही. पण नाही, तुला स्वाभिमान दाखवायचा असतो. मंगलाबाईंचा आवाज चढू लागला. तेवढ्यात रोहन डोळे चोळत बेडरूमच्या बाहेर आला. तो म्हणाला, आई काय झाले? सकाळी सकाळी का ओरडतेस? मंगलाबाईंनी लगेच चेहरा रडवेला केला. मी कुठे ओरडते रे, मी फक्त एवढंच म्हटलं की आज सुट्टीचा दिवस आहे तर घरात काहीतरी गोडधोड कर. तर तुझ्या बायकोला माझ्या शब्दांची मिरची लागली. लगेच मला ऑफिसच्या वेळा आणि थकवा ऐकवायला लागली. आता या घरात मी सासू असून हक्काने एखादा पदार्थ मागूही शकत नाही का? रोहनने स्वराकडे पाहिले आणि वैतागून म्हणाला, स्वरा काय ग, आई सांगते तर करून टाक ना एखादा पदार्थ. सुट्टीच्या दिवशी कशाला घरात वाद घालतेस? मला शांतता हवी आहे. स्वरा रोहनकडे पाहतच राहिली. रोहनने परिस्थिती समजून घेण्याऐवजी थेट आईची बाजू घेतली होती. स्वराच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, रोहन, तुला फक्त तुझी शांतता दिसती. मला किती थकवा आलाय. मी आठवडाभर कशी पळते हे तुला कधी समजणार? हे ऐकताच मंगलाबाई सोफ्यावरून ताडकन उठल्या. त्याने रोहनचा हात पकडला आणि स्वराच्या समोर उभं राहून म्हणाल्या, हे बघ स्वरा, जास्त तोंड उचलू नकोस. रोहन आधी माझा मुलगा आहे आणि मग तुझा नवरा. त्याला जन्माला मी घातले, लहानाचा मोठा मी केले. त्याच्यावर पहिला अधिकार माझा आहे. तू काल परवा आलीस आणि माझ्या मुलाला माझ्या विरुद्ध शिकवायला लागली होय. हॉलमध्ये शांतता पसरली. रोहनने आईचा हात धरला होता पण त्याने स्वराच्या बाजूने एक शब्दही काढला नाही. मंगलाबाईंच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसू होतं. जणू त्यांनी स्वराला तिची जागा दाखवून दिली होती. स्वराने रोहनकडे पाहिलं. त्याला शेवटची संधी दिली की तो आता तरी बोलेल. पण रोहनने मान खाली घातली. स्वरा शांतपणे मागे फिरली, स्वयंपाकघरात गेली आणि तिने चहाचं आदण ठेवलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण मनात एक वेगळाच निर्धार पक्का होत होता. सासूच्या अशा टोमण्यांना आणि नवऱ्याच्या अगतिकतेला केवळ रडून उत्तर देता येत नाही हे तिला समजलं. चहाचा कप हातात धरून स्वरा स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिचा चेहरा आता शांत होता पण डोळ्यात एक वेगळाच ठामपणा होता. तिने चहाचा कप टेबलवर ठेवला. मंगलाबाई अजूनही तशाच ताटमानेने उभ्या होत्या, जणू त्यांनी एखादी मोठी लढाई जिंकली होती. स्वरा मंगलाबाईंच्या समोर आली आणि अत्यंत शांत, आदरयुक्त पण स्पष्ट आवाजात म्हणाली, मम्मीजी, तुम्ही अगदी बरोबर बोललात. रोहन आधी तुमचा मुलगा आहे आणि मग माझा नवरा. हे त्रिकालबाधित सत्य आहे आणि मी ते कधीच नाकारू शकत नाही. मंगलाबाईंनी विजयाच्या थाटात रोहनकडे पाहिले
पण स्वराचे पुढचे वाक्य ऐकून त्यांचे डोळे विस्फारले. पण मम्मीजी, जसा रोहन आधी तुमचा मुलगा आहे, अगदी तसेच मी सुद्धा आधी माझ्या आईवडिलांची मुलगी आहे आणि मग या घरची सून. स्वरा रोहनच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, माझ्या आईवडिलांनीही मला खूप लाडाकोडात वाढवले. मला उच्च शिक्षण दिलं, जेणेकरून मी स्वतःच्या पायावर उभी राहू शकेन, कोणाचे टोमणे ऐकण्यासाठी नाही. रोहनने दचकून स्वराकडे पाहिले. स्वरा आज अशी बोलेल याची त्याने कल्पनाही केली नव्हती. स्वरा, हे काय बोलतेस तू आईसमोर? रोहनने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. रोहन, आज मला बोलू दे, कारण आज जर मी बोलले नाही तर आयुष्यभर मला याच मानसिक त्रासात राहावं लागेल, स्वरा म्हणाली. ती पुन्हा मंगलाबाईंकडे वळली. मम्मीजी, तुम्ही तुमच्या मुलावर हक्क गाजवा, मला काहीच अडचण नाही. पण लग्नानंतर एका मुलीला नवीन घरात सामावून घेण्यासाठी जे प्रेम आणि आदर द्यावा लागतो, तो या घरात मला गेल्या 6 महिन्यात कधीच मिळाला नाही. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीवर टोमणे मारणे हा जर इथला संसार असेल, तर अशा संसारात मी स्वतःला संपवू शकत नाही. अरे बघ बघ रोहन, हिची जीभ कशी चालते बघ. मंगलाबाईंचा आवाज पुन्हा चढला. आता ही मला शिकवणार की घरात कसं वागायचं? नाही मम्मीजी, मी तुम्हाला शिकवत नाही, मी फक्त माझी सीमारेषा आखती, स्वराने शांतपणे सांगितले. तिने आज जाऊन तिच्या ऑफिसची बॅग आणि लॅपटॉप घेतला. स्वरा, कुठे चालली आहेस तू? रविवार आहे आज. रोहनने तिचा हात पकडला. स्वराने रोहनचा हात हळूच बाजूला केला. तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते. रोहन, मी माझ्या ऑफिसच्या गेस्ट हाऊसवर शिफ्ट होते. माहेरी गेले तर आईवडील उगीच काळजी करतील. तू तुझा विचार कर. आईचा मुलगा म्हणून तुला कर्तव्य पार पाडायचे की एका स्त्रीचा पती म्हणून तिची ढाल बनायचे, हे तू आधी ठरव. जेव्हा तुला दोन्ही नात्यांमधील फरक आणि आदर समजेल तेव्हा मला फोन कर. मंगलाबाईंना वाटले होते की नेहमीप्रमाणे स्वरा रडत खोलीत बसेल किंवा माफी मागेल, पण स्वराने घेतलेला हा व्यावहारिक आणि तितकाच कठोर निर्णय पाहून त्या स्तब्ध झाल्या. त्यांच्या तोंडून एक शब्दही निघेना. स्वरा घराचा उंबरा ओलांडून बाहेर पडली. दरवाजा बंद झाल्याचा आवाज आला आणि रोहन तिथेच सोप्यावर कोसळला. हॉलमध्ये पुन्हा तीच भयानक शांतता पसरली होती, पण यावेळी मंगलाबाईंच्या चेहऱ्यावरचा तो अहंकार गायब झाला होता आणि रोहनच्या मनात पश्चातापाची आग पेटली होती. स्वरा घर सोडून गेल्यानंतरचे पहिले 2 दिवस घरात प्रचंड शांततेत गेले. मंगलाबाईंना वाटलं होतं की 2 दिवसात स्वराचा राग शांत होईल आणि ती स्वतःहून परत येईल, पण तसं काहीच घडलं नाही. उलट घरातली परिस्थिती हळूहळू बदलू लागली होती. 3ऱ्या दिवशी मंगलाबाई सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठल्या. सवय म्हणून त्यांनी हाक मारली, स्वरा, जरा चहा ठेव ग. पण उत्तर आलं नाही. अचानक त्यांना आठवलं की स्वरा घरात नाहीये. मंगलाबाईंनी कपाळावर हात मारून घेतला आणि स्वतः स्वयंपाकघरात गेल्या. गेल्या 6 महिन्यात स्वराने घराचा ताबा असा घेतला होता की सकाळी उठल्यापासून रोहनचा डब्बा, सासूचं पथ्याचं जेवण आणि घरातले आवरावर सगळं ती नोकरी सांभाळून मॅनेज करायची. आज मंगलाबाईंना चहा करण्यापासून सुरुवात करावी लागली. 9 वाजले तरी रोहन बेडरूमच्या बाहेर आला नव्हता. मंगलाबाईंनी दरवाजा वाजवला. रोहन, अरे उठ, ऑफिसला उशीर होतोय ना. रोहन बाहेर आला. त्याचे डोळे सुजलेले होते आणि चेहऱ्यावर प्रचंड थकवा होता. तो शांतपणे डायनिंग टेबलवर बसला. मंगलाबाईंनी चहाचा कप समोर ठेवला. आज मी पोहे केलेत, ते खाऊन जा, मंगलाबाई मायेने म्हणाल्या. रोहनने चहाचा एक घोट घेतला आणि कप बाजूला ठेवला. तो आईकडे पाहून अत्यंत संत आवाजात म्हणाला, आई, स्वरा असताना चहामध्ये अद्रक आणि विलायची असायची. मला असा कोरा चहा आवडत नाही, हे तुलाही माहीत आहे, पण स्वराला न सांगता माहीत होतं. मंगलाबाईंचा चेहरा पडला. अरे, ती नाहीये तर मी करते ना सगळं. 2 दिवसात तिची एवढी सवय झाली तुला? सवय नाही आई, तिची किंमत कळते, रोहन उठत म्हणाला. ती रोज सकाळी 6 वाजता उठून माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी सगळं करायची. कधी चेहऱ्यावर
थकवा दाखवला नाही. आणि आपण काय केलं? आठवड्यातून एक दिवस तिला आराम हवा होता, तर आपण तिच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं केलं. रोहन, तू पुन्हा त्या मुलीसाठी माझ्यावर ओरडतोयस? विसरला नाहीस ना, तू आधी माझा मुलगा. मंगलाबाईंनी पुन्हा तोच जुना पाडा सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी रोहनने त्यांना मध्येच थांबवलं. तो अत्यंत गंभीर होऊन म्हणाला, हो आई, मी आधी तुझाच मुलगा आहे आणि याच अधिकाराने आज मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. तू मला जन्माला घातलंस, वाढवलंस, त्याबद्दल मी आयुष्यभर तुझा ऋणी राहीन. पण आई, तू मला एक पुरुष म्हणून जन्माला घातलंस, पण माणूस म्हणून जगायला नाही शिकवलंस का? मंगलाबाई थबकल्या. लग्नानंतर एका स्त्रीला सन्मान देणं, तिच्या स्वाभिमानाचे रक्षण करणं ही एका पुरुषाची जबाबदारी असते. पण तुझ्या, माझा मुलगा या हट्टापायी मी एका स्त्रीचा म्हणजेच माझ्या पत्नीचा अपमान होत असताना शांत राहिलो. मी मुलगा म्हणून कर्तव्य निभावताना एक नवरा म्हणून अपयशी ठरलो आई. आणि जर मी एका स्त्रीचा आदर करू शकत नसेल, तुझ्या संस्कारावरही प्रश्नचिन्ह उभं राहतं. हे तुझ्या लक्षात कसं आलं नाही? रोहनचे हे शब्द मंगलाबाईंच्या काळजाला थेट लागले. त्याने आजपर्यंत रोहनला फक्त आपली मालमत्ता म्हणून पाहिलं होतं, पण आज त्यांचा मुलगा एका जबाबदार पुरुषासारखा बोलत होता. रोहनने आपली ऑफिसची बॅग घेतली. मी स्वराला आणायला जातोय आई. ती या घरची लक्ष्मी आहे. कोणी मोल करीन किंवा टोमणे ऐकणारी भावली नाही. आणि हो, ती तेव्हाच परत येईल जेव्हा तिला या घरात सासूचे टोमणे नाही, तर एका आईचं प्रेम आणि नवऱ्याचा आदर मिळेल. आता तू ठरव, तुला घरात सून हवे आहे की फक्त तुझा हट्टी मुलगा? रोहन दरवाजा बंद करून बाहेर पडला. मंगलाबाई तिथेच उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यात पहिल्यांदाच रागाऐवजी पश्चातापाचे अश्रू आले होते. त्यांना समजलं होतं की अति असुरक्षिततेमुळे त्यांनी स्वतःच्याच मुलाचा संसार मोडायची वेळ आणली. रोहन थेट स्वराच्या ऑफिसच्या गेस्ट हाऊसवर पोहोचला. 2 दिवसानंतर तो तिला पाहत होता. स्वरा नेहमीसारखीच नीटनेटकी फॉर्मल कपड्यांमध्ये लॅपटॉपवर काम करत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर एक कोरडे पण होतं, जे रोहनला जास्त टोचत होतं. स्वरा, रोहनने हळूच हाक मारली. स्वराने मान वर करून पाहिली. तिच्या चेहऱ्यावर ना राग होता ना आनंद. ती शांतपणे म्हणाली, ये रोहन, बस. थंड घेणार की चहा? मला काहीच नकोय स्वरा, मला फक्त तू हवी आहेस. रोहन तिच्याजवळ जात म्हणाला, मला माफ कर, त्या दिवशी मी शांत राहिलो. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा मूर्खपणा होता. आईच्या माझा मुलगा या हट्टासमोर मी इतका आंधळा झालो की मला तुझा स्वाभिमान आणि तुझा त्रास दिसलाच नाही. स्वराने एक दीर्घ श्वास घेतला आणि लॅपटॉप बंद केला. रोहन, मी तुझ्यावर रागावलेली नाही. मला फक्त एका गोष्टीचं वाईट वाटलं की ज्या माणसासाठी मी माझं घर, माझे आई वडील सोडून आले, तो माणूस मला घरात एकटी पडताना उघड्या डोळ्यांनी पाहत होता. सासूने टोमणे मारणे ही आपल्या समाजातील खूप जुनी आणि दुर्दैवी गोष्ट आहे, पण नवऱ्याने त्या टोमण्यांना शांत राहून मूकसंमती देणे हा त्याहून मोठा गुन्हा आहे. मी समजले स्वरा. आईसोबत माझं बोलणं झाले. मी तिला स्पष्ट सांगितले की या घरात जर तुला आदर मिळणार नसेल तर मी सुद्धा त्या घरात राहू शकत नाही. तू चल माझ्यासोबत, आपण वेगळं घर घेऊ. मी तुला यापुढे कधीच त्रास होऊ देणार नाही. रोहनने तिचा हात हातात घेत भावनिक होऊन सांगितले. स्वराने रोहनकडे पाहिले. तिच्या डोळ्यात रोहनबद्दल प्रेम होते, पण ती तितकीच समजूतदार होती. वेगळं घर घेणे हा या समस्येचा उपाय नाही रोहन. जर आपण वेगळे झालो तर मम्मीजींचा माझ्यावरचा राग आणि अविश्वास आयुष्यभरासाठी वाढेल. त्यांना वाटेल की मीच त्यांचा मुलगा हिरावून घेतला आणि मला घर तोडायचं नाही. मला फक्त माझं हक्काचं स्थान हवं आहे. तेवढ्यात रोहनचा फोन वाजला. स्क्रीनवर आई असं नाव फ्लॅश होत होतं. रोहनने फोन उचलला आणि स्पीकर ऑन केला. पलीकडून मंगलाबाईंचा आवाज आला, पण तो नेहमीसारखा कर्कश किंवा रागीत नव्हता. त्यांचा आवाज कमालीचा खिन्न आणि जड झाला होता. रोहन, स्वरा शेजारीच आहे का रे तुझ्या?
मंगलाबाईंनी विचारले. हो आई आहे, रोहन म्हणाला. स्वरा, मंगलाबाईंचा आवाज थरथरला. बाळा, जमलं तर या म्हातारीला माफ कर ग. रोहनने आज सकाळी माझे डोळे उघडले. मला नेहमी वाटायचं की तू आलीस आणि माझा मुलगा परका झाला, पण मी हे विसरले की तू कोणाची तरी लेक आहेस आणि तू घर सांभाळण्यासाठी स्वतःच्या सुखाचा बळी देत होतीस. मला खरंच पश्चाताप होतोय. मंगलाबाई फोनवर रडू लागल्या. स्वराचे मन विरघळले. स्वराने फोन हातात घेतला. मम्मीजी, प्लीज रडू नका. मी तुमच्यावर रागावले नव्हते. मला फक्त एवढंच वाटत होतं की तुम्ही मला तुमची मुलगी नाही, किमान या घराचा एक भाग तरी मानायला हवं होतं. तू या घराचा भाग नाही तर या घराचा पाया आहेस बाळा. तू घरी परत ये. आज रात्री जेवण मी बनवणार आहे. तुझ्या आवडीची भाजी आणि पोळ्या. आणि हो, पुढच्या रविवारी तू मस्त उशिरा उठ. तुला कोणीही उठवणार नाही, मंगलाबाईंनी मनापासून सांगितले. स्वराच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू आले. तिने रोहनकडे पाहिले, ज्याच्या डोळ्यात आता समाधानाचा भाव होता. रोहन आधी माझा मुलगा आहे हा डायलॉग आता बदलला होता, कारण रोहन आता फक्त एका आईचा मुलगा उरला नव्हता, तर तो एका स्वाभिमानी स्त्रीचा, खंबीर नवरा आणि एका सुजाण कुटुंबाचा मुख्य आधार बनला होता. अशाच वास्तववादी कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.